नमस्कार मित्रांनो, मी पर्जन्य रोडे. आपण गेल्या काही भागामध्ये कन्यादानाबद्दलची माहिती घेतो आहे आणि आजच्या भागामध्ये आपण कन्यादान नक्की कोणी करावं, वडिलांनी करावं की मामांनी करावं याबद्दल माहिती घेणार आहे. बऱ्याच ठिकाणी मी बघतो की वडील हयात असतानासुद्धा कन्येचा मामा किंवा अन्य त्यांचे कोणी नातेवाईक येतात आणि कन्यादानाचा विधी करतात. तर ते योग्य आहे का? शास्त्राला नक्की काय अभिप्रेत आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर काही 2-3 संदर्भ माझ्याकडे आहेत माहीत असलेले आणि ते संदर्भ मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओतनं सांगणार आहे. पहिला संदर्भ एक येतो की पिता पितामहो भ्राता सकुल्यो जननी तथा येषाम अभावे अन्यो बंधू कन्यादानाधिकार भाग. तर आता या श्लोकाचा अर्थ काय की ह्याच्यामध्ये कन्यादान करण्याचे अधिकारी कोण कोण आहेत त्यांचा एक क्रमच ह्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेला आहे. तर पहिला कोणाचा अधिकार आहे तर पिता म्हणजे अर्थातच मुलीचे वडील. त्याच्यानंतर पितामहो म्हणजे मुलीच्या वडिलांचे वडील, मुलीचे आजोबा आहेत ते देखील कन्यादान करू शकतात, अर्थात वडील हयात नसले तर. त्याच्यानंतर भ्राता म्हणजे मुलीचा भाऊ देखील कन्यादान करू शकतो. पिता पितामहो भ्राता सकुल्य, सकुल्य म्हणजे मुलीच्या आडनावाचे जे आहेत तिचे कुटुंबातले मंडळी ते देखील कन्येचं दान करू शकतात. आणि ह्यांच्यापैकी कोणीही उपलब्ध नसेल तर सकुल्य जननी तथा म्हणजे मुलीची आई देखील त्या कन्येचं दान नक्कीच करू शकते. असे हे झाले. आणि ह्यांच्यापैकी कोणीही नसेल उपलब्ध तर येषाम अभावे अन्यो बंधू म्हणजे कोणीच उपलब्ध नाही आहे तर त्यावेळेला तिच्या परिजनांपैकी तिच्या नातेवाईकांपैकी कोणीही त्या कन्येचं दान करू शकतं. कन्यादानाधिकार भाग असा हा पहिला संदर्भ आपल्याला मिळतो. आणि अर्थातच हा जो अधिकार आहे तो क्रमाक्रमाने पुढे जातो. म्हणजे पहिली व्यक्ती नसेल तर तो पुढच्या व्यक्तीकडे जातो. म्हणजे वडील नाही आहेत तर आजोबा करू शकतात, वडील आजोबा दोघंही नाही आहेत तेव्हा भाऊ करू शकतो, तिघे नाही आहेत त्यावेळेला त्यांच्या कुटुंबातले जे त्यांच्या आडनावाचे आहेत ते करू शकतात, तेही नाही आहेत त्यावेळेला आई करू शकते. आणि ह्यांच्यापैकी वरच्यांपैकी कोणीही नाही आहे त्यावेळेला जे परिजन असतील ते करू शकतात. असा पहिला संदर्भ आपल्याला बघायला मिळतो. दुसरा संदर्भ एक येतो की पिता दद्या स्वयं कन्या भ्राता वा अनुमता पितुः मातामहो मातुलो वा ज्ञातयो बांधवास्तथा. असा एक दुसरा संदर्भ आपल्याला बघायला मिळतो. त्याचा अर्थ काय आहे की पिता दद्यात स्वयं कन्या, इथे पहिलेच स्पष्ट अगदी उल्लेख केलेला आढळतो की वडिलांनी कन्येचं दान करावं. भ्राता म्हणजे भाऊ देखील करू शकतो. अनुमता पितुः अर्थात भाऊ देखील वडिलांच्या अनुमतीने करू शकतो. आणि अनुमता पितू म्हणजे काय की वडिलांनी ज्याला अनुमती दिलेली असेल, वडिलांनी सांगितलं असेल अमुक एक व्यक्ती करू शकते, तर वडिलांच्या अनुमतीने दुसरी एखादी व्यक्ती ते नक्कीच करू शकते. अर्थात वडील काही कारणाने असमर्थ असेल करण्यास तर. भ्राता वा अनुमता पितुः मातामहो म्हणजे हे दोघंही नाही आहेत वरचे कोणी, भाऊ पण नाही आहे वडील पण नाही आहे तर मुलीच्या आईचे वडील म्हणजे मातामह म्हणतात त्यांना, ते मातामह देखील कन्येचं दान करू शकतात. आणि त्याच्यानंतर मग म्हटलं आहे की मातुलो वा, तर मातुल म्हणजे मामा, स्पष्ट उल्लेख तिथे आपल्याला बघायला मिळतो की मामा कन्येचं दान करू शकतो, मामाला देखील अधिकार आहे. पण केव्हा अधिकार आहे की वडील पण नाही आहेत, भाऊ पण नाही आहे, आजोबा पण नाही आहेत, अशा वेळेमध्ये मामा नक्कीच कन्येचं दान करू शकतो. मातामहो मातुलो वा. आणि ह्यांच्यापैकी कोणीही नसतील त्यावेळेला वरच्या श्लोकात आधीच्या आपण जे बघितलं तसंच की ज्ञातयो बांधवास्तथा हा म्हणजे त्यांच्या ज्ञाती बांधवातले जे कोणी परिजन त्यांचे उपलब्ध असतील ते कन्येचं दान त्या सगळ्यांच्या वतीने कोणी नाही आहे म्हणून नक्कीच करू शकतात. तर असा तिथे अधिकार जो आहे तो आपल्याला स्पष्ट दिसतो. आता या दोन्ही श्लोकांमध्ये आपण बघितलं तिथे कुठेही मामाने कन्यादान करावं असं की आपल्याला स्पष्टपणे उल्लेख आढळत नाही, परंतु मामाला अधिकार नक्कीच आहे. पण वडील नसतील, भाऊ नसेल, त्यांच्या आडनावाचे किंवा त्यांच्या कुलगोत्रातले कोणी नसतील तर नक्कीच मामा हा कन्यादानाचा विधी किंवा अन्य कोणी परिजन असतील ते हा विधी करू शकतात. त्यामुळे अधिकार नक्कीच आहे, पण पहिले जर व्यक्ती उपलब्ध नसतील तर. हा झाला पहिले दोन संदर्भ. एक तिसरा संदर्भ आपण बघूया जो ऋग्वेदामधनं येतो. आता या संदर्भामध्ये कन्यादान असा काही स्पष्ट शब्द कुठे उद्धृत केलेला नाही आहे, परंतु त्याचा अर्थ किंवा त्याचा आशय जो आहे तो त्या दिशेनेच जातो असं आपल्याला स्पष्ट दिसतं. हा जो मंत्र आहे तो अर्थातच ऋग्वेदातल्या विवाह सूक्तामधनं आलेला आहे. आणि हे विवाह सूक्त जे ते सूर्या नावाची एक मुलगी आहे, त्या मुलीचं नाव, कन्येचं नाव सूर्या असे आणि तिचे वडील सविता किंवा सवितृ. तर त्या दोघांनी म्हणजे त्या वडिलांनी त्या मुलीचा जो काही विवाह संस्कार केला त्या संदर्भात आलेलं हे मोठंच्या मोठं एक ऋग्वेदातलं सूक्त आहे. त्याच्यामध्ये बरेचसे संदर्भ त्या मुलीच्या विवाहाच्या बद्दलचे येतात. तर त्याच सूक्तामधला हा आलेला एक मंत्र आहे. मंत्र काय आहे की सोमो वधूजुर भवदश्विनास्तामुभावरा सूर्यायत्पत्ये शंसंतीं मनसा सविता ददात, असा हा आलेला मंत्र आहे. मग मंत्राचा अर्थ काय आहे की सोमो वधूयुः अभवत म्हणजे सोम ही देवता
वधूजुः म्हणजे वधूच्या वधूला इच्छिता झाला, अभवत म्हणजे झाला, वधूजुः अभवत. तर सोम ही देवता त्या वधूच्या म्हणजे सूर्यशी विवाह करण्याच्या इच्छेने तिथे उपस्थित झाली. म्हणजे हा प्रसंग जो आहे तो त्या सूर्या नावाच्या मुलीच्या विवाहाचा प्रसंग सुरू आहे आणि त्यावेळेला त्या सोम या देवतेला तिच्याशी विवाह करण्याची इच्छा झाली म्हणून ती देवता तिथे उपस्थित झाली. सोमो वधूजो अभवत अश्विनास्ताम उभौ वरौ असं पुढे आलेलं आहे की अजून कोण आलं तर अश्विन म्हणजे अश्विनी कुमार आणि अश्विनी कुमार आणि सोम हे दोन उभौ वरौ असा तिथे उल्लेख आपल्याला आढळतो की दोघंजणं तिथे आलेले आहेत. अश्विनास्ताम उभावरा. पुढे आलं की सूर्यायत पत्ये शंसंतीम मनसा. सूर्या म्हणजे ती मुलगी कन्या, तिचं नाव सूर्य आहे आणि पत्ये शंसंतीम म्हणजे ती पतीच्या इच्छेने आणि पुढे शब्द आला आहे की मनसा आपल्या मनाने ज्याला निवडते. शेवटी आलं आहे की सविता अददात. सविता म्हणजे त्या सूर्याचे वडील, त्यांचं नाव सविता आणि अददात म्हणजे त्यांनी तिला त्या वराच्या सुपूर्त केलं. आता इथे दोन एकदम स्पष्ट उल्लेख आपल्याला बघायला मिळतात. पहिला उल्लेख काय बघायला मिळतो की यत पत्ये शंसंतीम मनसा म्हणजे ती पतीच्या इच्छेने ज्याची मनामध्ये इच्छा धरते. याचा अर्थ स्पष्ट आहे की ऋग्वेदाच्या काळामध्ये सुद्धा मुलींना स्वतःच्या मनाने आपला वर निवडण्याची इच्छा होती आणि ते आपल्याला त्या श्लोकामध्ये स्पष्ट दिसतं की ती मनाने आपल्या त्या दोघांमध्ये दोघंजणं जे आलेले आहेत उभौ वरौ त्यातल्या कोणाला तरी एकाला ती आपल्या मनाने निवडते असं तिथे स्पष्ट उल्लेख दिसतो. आणि सविता अददात म्हणजे वडील ती ज्याला निवडते त्याच्या सुपूर्त वडील त्या मुलीला करतात असं आपल्याला तिथे दिसतं. मग आता इथे वडिलांनी त्या कन्येचं दान केलेलं आहे म्हणजे कन्यादान हा स्पष्ट शब्द तिथे आलेला नाही आहे परंतु वडील सुपूर्त करतात याचा अर्थ वडिलांनीच तो कन्यादानाचा विधी किंवा जो काही विधी आहे तो त्यांनी तिथे केलेला आहे हा आपला स्पष्ट उल्लेख बघायला मिळतो. असे दोन उल्लेख आपल्याला त्या श्लोकामध्ये मंत्रामध्ये आपल्याला बघायला मिळाले. असे 3 संदर्भ आपण बघितले. चौथा एक संदर्भ तुम्हाला सांगतो. चौथा संदर्भ जो आहे तो कन्यादानाच्या संदर्भातला नाही आहे परंतु वडील तुम्ही कोणाला मानलं पाहिजे किंवा वडिलांच्या ठिकाणी कोण कोण व्यक्ती असतात त्या संदर्भामध्ये हा एक चौथा श्लोक आहे. तर श्लोक असा आहे की जनिता चोपनेताच यस्तु विद्या प्रयच्छती अन्नदाता भयत्राता पंचैते पितरस्मृता. म्हणजे हे 5 जण जे आहेत ते तुम्हाला वडिलांच्या समान पितृतुल्य किंवा वडिलांसारखेच असतात. कोण कोण असतात तर जनिता म्हणजे ज्याने तुम्हाला जन्म दिला आहे ते तुमचे जन्मदाते वडील. उपनेता म्हणजे कानामध्ये जे गुरुमंत्र सांगतात त्या गुरूंना उपनेता असं म्हटलेलं आहे. त्यामुळे जनिता उपनेताच यस्तु विद्या प्रयच्छती ज्यांनी तुम्हाला शिक्षण दिलं ज्यांनी तुम्हाला विद्या दिली ते विद्या देणारे तुमचे जे गुरु आहेत ते देखील तुम्हाला वडिलांप्रमाणेच आहेत. जनिता उपनेताच यस्तु विद्या प्रयच्छती अन्नदाता ज्यांनी तुम्हाला अन्न दिलं असेल. बऱ्याच वेळेला असं होतं की काही कुटुंबांमध्ये असं होतं की लहानपणीच त्या मुलांचे आईवडील काही कारणाने जातात तेव्हा त्या मुलांना दुसऱ्याच्या घरी कोणाच्या तरी राहावं लागतं आणि ते तिथेच त्यांचं बरंचसं बालपण जे आहे ते तिथे व्यतीत करत असतात. त्यामुळे ते कोणावरती तरी अवलंबून असतात किंवा काही वेळेला अन्य कारणाने आपल्याला दुसऱ्या कोणावरती तरी अवलंबून तिथे राहावं लागतं आणि आपण तिकडचं अन्नग्रहण करत असतो. म्हणजे हे त्यावेळेला तुम्हाला मदत करणारे अन्न देणारे जे आहेत त्यांनासुद्धा वडिलांसमानच मानलेलं आहे की अन्नदाता भयत्राता भयहरण करणारा ज्याने तुम्हाला अत्यंत मोठ्या संकटातून जीवावरती बेतणाऱ्या संकटातून काही कारणाने वाचवलेला असेल तर तो जो तुमचा भयहरण करणार आहे तो देखील तुम्हाला वडिलांप्रमाणेच आहे. अन्नदाता भयत्राता पंचैते पितरस्मृता. या 5 जणांना वडिलांसमानच मानलं म्हणजे हे 5 जण तुमचे वडीलच आहेत असं. मग तुमचे प्रत्यक्ष जन्मदाते वडील जर नसतील तर हे पुढचे जे 4 जण आहेत यांच्यातलाही एकाला तुम्ही वडील मानून हा अधिकार नक्कीच कन्यादानाचा देऊ शकता असं मला वाटतं. अर्थात हा श्लोक कुठे कन्यादानाच्या संदर्भात आलेला नाही आहे परंतु वडील कोणाकोणाला मानावं त्या संदर्भात आलेला आहे त्यामुळे मी हा श्लोक इथे तुम्हाला सांगितला. असे आपण 4 संदर्भ बघितले. आणि शेवटची एक तुम्हाला माहिती सांगतो की बऱ्याच ठिकाणी असं होतं की मुलगा आणि मुलगी हे दोघंजणं एकाच गोत्रातले असतील तर त्यावेळेला बरेच लोक असं म्हणतात की मामाच्या किंवा अन्य कोणाच्या तरी मांडीवरती बसवून म्हणजे त्यांच्या हातून कन्येचं दान करा जेणेकरून सगोत्राचा दोष त्याच्यामध्ये जाईल अशी लोकांची धारणा असते. परंतु असं होत नाही कारण ज्यावेळेला कन्यादानाचा विधी करता त्यावेळेला त्या मुलीच्या गोत्राचा उच्चार आणि वराच्या गोत्राचा उच्चार हा करावा लागतो. जो देणार आहे त्याच्या गोत्राचा तिथे उल्लेख होत नाही. त्यामुळे तुम्हाला जर तुम्ही सगोत्र विवाह केलेला असेल तर अन्य कोणी कन्येचं दान केलं तर तो सगोत्र दोष जात नाही.
त्याच्यासाठी तुम्हाला सगोत्र विवाह जे आहे ते टाळणं हेच जास्त इष्ट आहे. तर ही देखील जी धारणा आहे की अन्य कोणाच्या जवळ बसवून त्यांच्या हातून कन्यादान करवून तो विधी पार पाडावा जेणेकरून सगोत्राचा दोष जाईल, ही पूर्णपणे चुकीची आहे. कुठेही शास्त्रामध्ये असा संदर्भ आपल्याला आढळत नाही. असे हे आपण आज 3-4 संदर्भ कन्यादान कोणी करावे आणि तो अधिकार कोणाकडे आहे क्रमाक्रमाने याबद्दलचे बघितले. तर इथे आपल्याला स्पष्टपणे दिसतं की वडिलांनाच पहिला अधिकार आहे आणि त्याच्यानंतर मग जे त्यांचे नातेवाईक असतील त्यांना क्रमाक्रमाने तो अधिकार प्राप्त होतो. हे आपल्याला इथे स्पष्टपणे आज बघायला मिळालं. पुढच्या भागामध्ये आपण अधिक कन्यादानाबद्दलची जी काही माहिती आहे ती बघण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.